शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून चालू वर्षी महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर जी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे त्या अनुषंगाने जे 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असणारे जे कर्जदार आहेत त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत सानुग्रह जे अनुदान आहे ते अनुदान या योजनेत समाविष्ट आहे। या योजनेत याविषयीची माहिती काल बालचित्रवाणी पुणे या ठिकाणी जी कृषी अधिकारी त्याचप्रमाणे कृषी व्यवसायाच्या संबंधित आढावा बैठकीत ही जी घोषणा आहे ती घोषणा केलेली आहे। या संदर्भात चालू जो काही खरीप हंगामाचा जो सीझन आहे त्या सीझनमध्ये एल निनोची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जरा थोडी गंभीर राहण्याची शक्यता IMD म्हणजे भारतीय हवामान जे विभाग आहे ते विभागाने दिलेली आहे। तरी चालू हंगामामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते 92% आसपास राहील असा अंदाज आहे। काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती राहील तर काही ठिकाणी चांगल्या दर्जेदार प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तरी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामामधली जी पिकं आहेत त्या पिकांची जी काही वर्गवारी आहे ती वर्गवारी ठरवून कमी पावसावर आधारित आणि ज्या ठिकाणी पाण्याची चांगली उपलब्धता आहे अशा ठिकाणी चांगली दर्जेदार पिके घेण्यास हरकत नाही अशा प्रकारची जी घोषणा आहे ती घोषणा भरणे यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे चालू हंगामामध्ये विशेषतः सरासरी जी काही खताची जी उपलब्धता आहे ती 40 लाख मेट्रिक टनाच्या पेक्षा जास्त जी काही आवंटन आहे शेतकऱ्यांसाठी ते मंजूर झालेलं आहे। त्यापैकी जवळजवळ 25.17 लाख मेट्रिक टन कर्ज जे आहे ते खत जे आहे ते खते उपलब्ध झालेली आहेत। तरी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खताचा तुटवडा निर्माण होणार नाही या अनुषंगाने ही महत्त्वाची घोषणा आपल्याला भरणे यांनी दिलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी पावसाचं नियोजन पाण्याचं नियोजन पाहून पीक घेऊन आपल्याला जे काही येणाऱ्या ज्या आपत्ती आहेत निसर्गाच्या त्या निसर्गाच्या आपत्तीला कशा प्रकारे तोंड देता येईल त्या अनुषंगाने व्यूहरचना तयार करावी जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांनी त्या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपली शेती करावी। धन्यवाद।